महिलांकडे इथे शेती आहे तर विचार करू शकाल, रोजगार नाहीच आहे. तर हे आम्ही व्हिडिओज टाकू, केशवसृष्टीला बोलू, ते ट्रेनिंग देतील. एकदम सिंपल पिशवी आहे, प्रत्येक पिशवी मागे 5 रुपये. ते काय असेल एक्झॅक्टली ते त्यांच्याशी बोला, कारण आम्ही गाव जोडतो, महिला जोडतो, केशवसृष्टीला जोडतो आणि सिलाई मशीन देतो. सो तुमचं ट्रेनिंग आणि तुमचं जे काही हे असेल ते तुमच्याशी बोला, किंवा कोण सरपंच असेल, जे काय दोन्ही असेल त्यांच्याशी बोला. पण चेंज करा, आधी इथून चेंज करा. जोपर्यंत इथून चेंज होणार नाही ना, काहीही आयुष्यात होणार नाही. इंग्लिशमध्ये आम्ही म्हणतो लाईफ इज अ माइंड गेम. आयुष्य हे सगळं इथून चालतं. तुम्ही इथून ठरवलं ना, नाही मला नाही जमत, मला जमणार नाही. आता आम्ही 22 महिलांना रोजगार जवळजवळ काल मिळाला. 30 दिवस झाले काल. शेवटचा निरोप समारंभ होता तेव्हा 4-5 जणी समोर आल्या, जास्ती ज्या बोलक्या होत्या त्या स्वतः बोलल्या की सर आम्हाला 2-3 ब्लाऊजची ऑर्डर पण आली. आम्हाला आरीवर्कची 5-6 जणांची ऑर्डर आहे मार्चमध्ये, आणि लग्ना सीझनला तर आरीवर्क एक एक ब्लाऊज जातो 1,500 रुपये. पण आज जाईल कधी, जर तुम्ही इथून कराल. काही जणींना पहिले 2-3 दिवस ते आरीवर्क आलंच नाही. तुम्ही बघितलं आरीवर्क कसं असतं, ते अशी काळी हे असते, आणि तर काही जणींना आलंच नाही. ते 3-4 दिवस हारले की नाही सर जमतच नाही. म्हणलं का जमत नाही? अशी एकही गोष्ट नाही आयुष्यात ती जमू शकत नाही. आयुष्यात एकही गोष्ट नाही ती जमू शकत नाही. सगळ्या गोष्टी जमतात पाहिजे इथे. मला येणार का, मला करायचंय माझ्या घरासाठी, मला रोजगार आणायचा आहे, माझ्या घरासाठी मला लक्ष्मी आणायची, माझ्या घरच्यांसाठी मला पैसे आणायचे. कधी इमर्जन्सी येते, मेडिकल इमर्जन्सी येते, कधी प्रॉब्लेम होतो, कधी शाळेची. आता ठीक आहे आपली शाळा 10वी 5वी 6वी पर्यंत फ्री आहे, आश्रमशाळा फ्री आहे, बट बाकीचे पुस्तकं असतात, कपडे असतात, दिवाळीत मुलांना काहीतरी घ्यायचं असतं, रोजचं खाणं पिणं असतं आपलं, भाजीपाला आणि ऑल जे काय असेल ते. तर हे जर मला चेंज करायचंय तर मला आधी इथून स्वतःला चेंज करायचं. सगळ्यांनी लक्षात ठेव, इथे येण्याचं प्रत्येक आम्ही 3 वर्ष इकडून जातोय. 3 वर्ष आमचा ज्या 100वा टीव्ही झाला, आम्ही या बंधारावर उभं राहून व्हिडिओ काढले होते. पण तेव्हा माहित नव्हतं की आम्ही इथे येऊन असं काहीतरी काम करू. प्रत्येक आयुष्यात प्रत्येक जे घटना घडते ती लिहिली असते वरच्याने, आणि ती त्याच वेळी होते. मग सांगा मला त्याच वेळी का नाही आलो मी? कारण हे लिहिलं नव्हतं वरतून. आमची स्किल डेव्हलपमेंट एक सक्सेसफुल प्रोजेक्ट होणं, त्यात केशवसृष्टी भेटणं, त्यात अजून डोक्यात येणं, त्यात सुनीलशी बोलणं, हे सगळं घडतंय का, तर काहीतरी इथे चांगलं घडणार आहे. आणि हे चांगलं घडेल कधी? ठीक आहे, आम्ही सिलाई मशीन इकडून तिकडून मागून आणल्या, केशवसृष्टीने बॅग आणल्या, सगळ्या आणल्या, बट तुम्ही केलंच नाही तर काय? की नाही मला जमत नाहीये, आता ना मला पाणीच आणायचंय. ठीक आहे, मान्य, मला नाही म्हणत नाही, पण मला जमतच नाही. अशी कुठलीही गोष्ट नाही आयुष्यात जी अशक्य आहे. सगळ्या गोष्टी शक्य आहेत, फक्त तुम्हाला इथून चेंज करून ठेवा. आज आम्ही गेल्यानंतर थोडे तुमच्यात तर बोला की हो होईल. काही जणी असं असेल की काही जणी पटकन शिकतील, काही जणी असेल की त्यांना थोडा वेळ लागेल, त्यांना पण घेऊन चला. म्हणून हे लिहिलंय मी, टुगेदर वी राईज. टुगेदर वी राईज म्हणजे आपण एकत्र येऊन मोठे होऊ. ह्याच्यातून आम्हाला काही मिळणार नाहीये ना. आम्ही ग्रामपंचायत सदस्य आहे, ना आम्ही झेडपी मधून आलोय, ना जिल्हा परिषदेने पाठवलंय, ना आम्हाला गव्हर्नमेंटनी पाठवलंय, ना नितीन गडकरी सरांनी पाठवलंय, नाही, ना आम्हाला तुमच्या बॅगेतले काही पैसे पाहिजे, नाही. उलट आम्हीच इकडून तिकडून मागून तुम्हाला सिलाई मशीन उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करू, आणि करूच आपण. बट आम्हाला पाहिजे तुमच्यात काहीतरी चेंज व्हायला. कारण एक महिला जर चेंज होते ना, ते पूर्ण घर चेंज होतं सर. पूर्ण ते महिला सशक्तीकरण म्हणतो, दिस इज, हे आहे ते महिला सशक्तीकरण. तुम्हाला बघून तुमची मुलं जे लहान आहेत ते पण चेंज होतील. अरे हा आई मस्त करते ना, ते पण चेंज होणार, त्यांचं ऍटिट्यूड चेंज होणार. ऍटिट्यूड चेंज झाल्यानंतर मोठे होताना ते काहीतरी वेगळं आयुष्य बघणार तुमच्यामुळे. म्हणून तुमचं चेंज होणं हे खूप खूप महत्वाचं आहे. म्हणून मी ते लिहिले, टुगेदर वी राईज ब्रेस. सगळ्यांनी एकत्र मोठे होईल. का एकच घटकांनी मोठं व्हायचं, का एकाने खाली राहायचं? नाही, सगळ्यांना संधी मिळते, ती संधीचा वापर करायचा, संधीचं सोनं करायचं. संधीचं सोनं केलं तुमचं आयुष्य बदलेल, नाही केलं तर नाही. आम्ही काल ते एक सर मस्त बोलले की आता तुम्हाला रोजगार दिलाय, आता तुम्हाला बघायचंय, तुम्ही दार उघडल्यावर एक समोर लक्ष्मी उभी आहे, एक अवदसा उभी आहे. तुम्ही ठरवायचंय आतमध्ये लक्ष्मीला घ्यायचंय की अवदसेला घ्यायचंय. जर अवदसेला आतमध्ये घेतलं, लक्ष्मी पळून जाईल. जर लक्ष्मीला घेतलं, अवदसा तशीच पळून जाईल. मग तुमच्या घरी लक्ष्मी राहील. तुमचं घराची स्थिती कालांतराने 6 महिन्यांनी, 1 वर्षांनी, 1.5 वर्षांनी चेंज होईल. आणि याच्यानंतर टेलरिंग आरीवर पण करू, पण त्याला फंडिंग लागतं, खूप पैसे खूप लागतात त्याला, 1.5, 2, 3 लाखाचं होतं. तर ते बघूया. पण सध्या तरी आपण कापडी, शेवटी रोजगार आहे ना, आपल्याला पैसे पाहिजे. जर 50 आता एक बॅग, देवबादला एक महिला आहे, ती 200 बॅग करते दिवसाला, 1,000 रुपये, 30,000 रुपये महिन्याला.